आलं. ओके. हॅलो राहुल सर. राहुल सर आवाज येतोय? ओके. मित्र हो, अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आज मी वंजारी समाजातल्या बांधवांनी आणि मित्रांनी मला निमंत्रित केलं आणि त्यांच्या वंजारा सेवा संघाच्या वतीनं जी बार्शीची संस्था आहे, या संस्थेचे प्रमुख राहुल जाधवर सर यांच्या पुढाकारानं मी आज आमच्या वंजारा समाज बांधवांसाठी अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये काही शब्दसुमनांची आदरांजली वंजारी सेवा संघाच्या वतीनं जो आजचा हा लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे त्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. ज्ञानेश जायभाय ही इथं आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. देवेंद्र बरगाजे आलेले आहेत. सर आपलंही स्वागत. आपल्याला मच्छिंद्र सकटे हे नाव किती माहीत आहे मला माहीत नाही, पण वंजारी समाजासाठी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं मोठं काम केलेलं आहे ते वंजारी समाजाचे नायक आहेत, काय प्रश्नच नाही. पण वंजारी समाजाची सेवा करण्याचं व्रत जसं आपल्या वंजारी सेवा संघाच्या वतीनं आपण घेतलेलं आहे, तशाच पद्धतीनं थोडंफार वंजारी समाजाची सेवा करण्याचं भाग्य आणि संधी मलासुद्धा मिळालेली आहे हे सांगायला मला आनंद होतो आहे. मित्र हो, आपल्या लोकांना माहीत असेल नसेल, माझं गाव सांगली जिल्ह्यातलं विटा आणि त्या विट्याच्या शेजारी ढवळेश्वर म्हणून एक छोटंसं माझं गाव आहे. आणि या गावामध्ये मी वाढलो, विद्यापीठामध्ये शिकायला गेलो कोल्हापूरला. योगायोगानं MA झाल्यानंतर नोकरीही लागली आणि मी तिथं प्रोफेसर म्हणून काम करत होतो. दलित समाजावरच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये एक चीड निर्माण झाली आणि त्यातून मी दलित महासंघाची स्थापना केली. मला आनंद आहे आणि हे वंजारी समाजातल्या लोकांना माहीत नाही म्हणून सांगतो की मी दलित महासंघाची जी स्थापना केली त्या स्थापनेमध्ये जे फाउंडर मेंबर होते त्यामध्ये डॉक्टर गोरख सांगळे हे वंजारा समाजाचे माझे मित्र होते. आता ते रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे इथल्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहेत. त्यांनी अनेक कॉलेजेसमध्ये प्राचार्य म्हणून काम केलं आहे आणि त्यांच्या कामाबद्दल उत्कृष्ट प्राचार्य आणि उत्कृष्ट कॉलेज असे पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. ते बीड जिल्ह्यातले. तर ते माझे मित्र होते दलित महासंघामध्ये. आणि त्याच दरम्यान कोल्हापूरच्या सकाळमध्ये एक लेख आला आणि तो लेख लिहिणारी व्यक्ती म्हणजे उपराकार लक्ष्मण माने. या उपराकार लक्ष्मण मानेंनी लेख लिहिला होता भटक्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि त्यांनी वंजारी समाजाला आणि धनगर समाजाला आरक्षण देणं कसं चुकीचं आहे या अनुषंगानं तो लेख लिहिलेला होता. आणि त्यात वंजारी समाजाचा उल्लेख असल्यामुळं मी सांगळे सरांना म्हणालो की अहो हे लेख बघा तुमच्या समाजाच्या विरोधातला आहे. आणि मग त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्या लोकांनी म्हणजे सांगळे सरांनी मला वंजारी समाज कशा अवस्थेत राहतो आहे वगैरे वगैरे या गोष्टी सांगितल्या. एवढंच नाही तर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेला काम करत असणारे काही वंजारी समाजातल्या नव्या मित्रांची ओळख माझ्याशी करून दिली. त्यामध्ये आपल्याला काही लोकांना माहीत असेल की RTO तांबडे म्हणून एक कोल्हापूरला होते. ते नंतर आमचे चांगले मित्र झाले. अधूनमधून आजही आम्ही बोलत असतो त्यांच्याबरोबर.
त्यानंतर कोल्हापूरला डॉक्टर मोराळे म्हणून एक आहेत, मोराळे सरांची भेट झाली. अशा काही वंजारी समाजातली मित्रमंडळी माझ्याकडं आले आणि त्यांनी त्यांची अडचण किंवा त्यांची आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका माझ्याजवळ मांडली. आणि त्यांचं ऐकून मित्र माझे सांगळे सर असल्यामुळं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि लक्ष्मण मानेंनी जो लेख लिहिला होता त्याला मी 2 लेखानं उत्तर दिलं. आणि वंजारा समाज हा कसा भटका आहे आणि त्याला कसं आरक्षण देणं गरजेचं आहे हे मांडणारं 2 लेख माझे सकाळमधून प्रकाशित झाले. मी आणखी एक विनोद सांगेन किंवा आणखी एक वैशिष्ट्य सांगेन. माझ्या आयुष्यातला सकाळमध्ये किंवा कुठल्याही पेपरमध्ये तसं बघितलं तर प्रसिद्ध झालेला तो पहिला लेख, तो मी वंजारा समाजावरती लिहिला होता. आणि मग तो मी लेख लिहिला आणि लक्ष्मण माझे मित्रच होते, ते सातारचे होते, चळवळीतले आम्ही मित्रच. ते नंतर फार त्यांनी बडबड वगैरे केली, पण मी नुसता लेख लिहून थांबलो नाही. वंजारी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, भटक्या समाजामधलं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी दलित महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूरला 1 दिवसाचं बिंदू चौकात लाक्षणिक उपोषण केलं. बिंदू चौक म्हणजे कोल्हापुरातला ऐतिहासिक चौक आहे, तिथं मी आंदोलन केलं. सांगलीमध्ये मी आंदोलन केलं. वंजारा समाजाच्या प्रश्नावर सांगली आणि कोल्हापूरला मी आंदोलन केल्यानंतर सातारा जिल्ह्यातले काही लोक मला भेटले. सातारा जिल्ह्यामध्ये खटाव नावाचा जो तालुका आहे तिथं वंजारा समाजाची संख्या फार मोठी आहे. तर त्या लोकांनी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की सर साताऱ्यामध्ये काहीतरी करूया. आणि साताऱ्यामध्ये आम्ही प्रचंड मोर्चा काढला. त्यावेळेला सातारला SP होते सानप साहेब, माधव सानप. मोर्चा इतका प्रचंड होता की सातारा जिल्ह्यातल्या वंजारा समाजानं अक्षरशः ट्रकानं भरून वंजारा समाजाला, सातारा जिल्ह्यातला तो एक फार मोठा मोर्चा होता आणि तो दलित महासंघानं काढला होता आणि वंजारी समाजाच्या प्रश्नावर काढला होता. साताऱ्यातल्या त्या मोर्चानंतर माधव सानप साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि माझे त्यांनी आभार मानले की वंजारी समाजाच्या प्रश्नावर म्हणले आम्ही वंजारी तर काम करूच, पण दलित संघटना एक आमच्याबरोबर आहे. याबद्दल त्यांनी अतिशय कौतुक केलं आणि अत्यंत कृतज्ञतेची भावना सानप साहेबांनी व्यक्त केली होती. मी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये हे आंदोलन केलं म्हटल्यानंतर मला पुण्यावरून निमंत्रण आलं आणि ते निमंत्रण होतं विश्वनाथ कराड आणि भास्करराव आव्हाड. मी त्यांच्याशी चर्चा केली. पुण्यात 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं कलेक्टर कचेरीसमोर, दलित महासंघाच्या वतीनं पुण्यात आंदोलन. आणि त्या आंदोलन झाल्यानंतर मला 2 जेवणं मिळाली. विश्वनाथ कराड सरांनी मला त्यांच्या घरात जेवायला घातलं आणि भास्करराव आव्हाड साहेबांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. मी त्यांच्या घरी जेवलेलो आहे. परवाच मी आव्हाड सर गेल्याची जेव्हा बातमी वाचली, जरा फॅन बंद कर, मी जेव्हा बातमी वाचली तेव्हा मला अतिशय दुःख झालं. अनेक जुन्या आठवणी माझ्या स्मरणामध्ये आल्या. मी आज या निमित्तानं भास्करराव आव्हाडांना दलित महासंघाच्या वतीनं आदरांजली व्यक्त करतो. आणि आव्हाड आणि विश्वनाथ कराड सरांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर मी मराठवाड्यात, त्यांनी सांगितलं की आमचा समाज मराठवाड्यात फार मोठा आहे, तुम्ही मराठवाड्यात या. आणि त्यानंतर दलित महासंघाच्या वतीनं वंजारे समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी लातूर ते बीड अशी एक जनयात्रा काढली. लातूरचं जे टाऊन हॉल म्हणतो आपण, त्या टाऊन हॉलपासून ते बीडच्या चंपाबेन मैदान, काहीतरी चंपावती मैदान जे आहे त्या मैदानावर माझी सभा झाली. आणि तिथं मग आम्ही ते आंदोलन केलं. विशेष म्हणजे हे नाव मी जर सांगितलं नाही तर ते बरोबर होणार नाही. मंगेश कराड हे आमच्या संपूर्ण जनयात्रेमध्ये सहभागी होते आणि ते अक्षरशः आम्ही जिथं राहत होतो, आम्ही ज्या अवस्थेत राहत होतो त्या अवस्थेमध्ये आमच्यासोबत ते राहिलं होते. असो, तर सांगण्याचं तात्पर्य असं की वंजारी समाजासाठी थोडंफार करण्याची संधी मला दलित महासंघाला मिळालेली आहे. माझं हे आंदोलन बघून मला गोपीनाथ मुंडे साहेबांच्याकडून निरोप आला होता की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये या. परंतु आम्ही हे फार पुरोगामी वगैरे असं काही म्हणत असल्यामुळं
आणि जातीवादी शक्तींच्या विरुद्ध लढलं पाहिजे, धर्मांध शक्तीच्या विरुद्ध लढलं पाहिजे, असं हे सारखं डोक्यात घातल्यामुळं सारखं आम्ही काय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही अजूनसुद्धा मोर्चेच काढत आहे आणि आमची लढाई आजही चाललेलीच आहे. असो मित्रांनो, गोपीनाथ मुंडे साहेबांच्याबद्दल मी एवढंच सांगेन की अतिशय दिलदार व्यक्तिमत्व, दिलदार राजकीय नेता, अभ्यासू राजकीय नेता, लढाऊ राजकीय नेता आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा राजकीय नेता. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात सत्तेपर्यंत जो माणूस घेऊन गेला त्या माणसाचं नाव लोक नेते गोपीनाथ मुंडे साहेब. बीडमध्ये चांदणे नगर म्हणून मातंग समाजाची जी वसाहत आहे, वस्ती आहे, तर तिथं अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं. त्या पुतळा उद्घाटनाच्या वेळेला मला निमंत्रित करण्यात आलं होतं आणि गोपीनाथ मुंडे साहेब आणि मी पहिल्यांदा एका विचारमंचावर होतो. त्यांच्या आधी माझं भाषण झालं होतं आणि माझ्या भाषणाचं त्यांनी प्रचंड कौतुक केलं होतं. मी जेव्हा ते आंदोलन केलं होतं वंजारा प्रश्नावर, त्यावेळेला मला साथ करणारी त्या काळातली नुकतीच स्थापन झालेली एक संघटना होती आणि तिचं नाव होतं भगवान सेना. भगवान सेनेनं आमच्या आंदोलनाला सपोर्ट केला होता. ही गोष्ट मी 1992-93ची सांगत आहे. ते भगवान सेनेबरोबर माझं त्यावेळेला नातं आलं होतं आणि माझ्या मनात खूप वेळेत होतं की भगवान गडावर जायचं. त्यामुळे मी भगवान गडावरती जाऊन आलेलो आहे. एवढंच नाही तर तिथं आत्ता जे पुजारी आहेत किंवा तुम्ही त्यांना काय म्हणता ते जे आहेत, त्यांचे माझेही अतिशय चांगले संबंध आहेत आणि त्या शास्त्रीजींच्याबरोबर माझे संबंध आहेत आणि त्यांची जी 2-3 पुस्तकं आहेत, PhD केलेला असे ते शास्त्रीजी आहेत, खरेच शास्त्रीजी आहेत आणि त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. असो मित्रांनो, हे नातं असं आहे. आज तुम्ही अण्णाभाऊंच्यावरती काहीतरी आपल्या समाज बांधवांच्यापर्यंत पोहोचावं असं जसं तुम्हाला वाटलं, तसंच तेव्हा मला कधीतरी वाटलं होतं की बंजारा समाजासाठी आपण सुद्धा काहीतरी करावं. खरं तर ही विचारांची मैत्री आहे. हे नातं विचारांचं आहे, हे नातं गरिबांचं आहे, हे नातं कष्टकऱ्यांचं आहे आणि हे प्रेम, हा रिस्पेक्ट कष्टकऱ्यांच्यामध्ये, एका कष्टकऱ्याचा दुसऱ्या कष्टकऱ्याबरोबरचा, हे नातं टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. आणि आज आपण अशाच एका कष्ट करणाऱ्या माणसाचा सन्मान झाला पाहिजे, ज्याचं शोषण होतंय त्याचा सन्मान झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या माणसानं आयुष्यभर आपलं एक लेखणीच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून आपलं आयुष्य ज्यानं खर्च केलं, त्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या एका प्रतिभावंत साहित्यिकाचा आज जन्मदिवस आहे आणि विशेष म्हणजे जन्मशताब्दी महोत्सव आहे. त्यांच्या जन्माला 100 वर्ष झालीत. 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळक याच दिवशी गेले आणि अण्णाभाऊ साठे त्या दिवशी जन्माला आले. असं म्हटलं जातं की शनिवार वाडा जळला, ज्या वर्षी आग लागली त्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले. तसं लोकमान्य टिळक ज्या दिवशी गेले त्या दिवशी अण्णाभाऊ साठे जन्माला आले. त्यांचं गाव सांगली जिल्ह्यातलं वाटेगाव वाळवा तालुक्यामध्ये आहे, इस्लामपूरच्या जवळ आहे. कराडपासून, मी आता कराडला राहतो, तर कराडपासून 20 किलोमीटरवर कासेगाव आहे, हायवेवर आहे, NH4 हायवेवरती, आणि कासेगावच्या पश्चिमेला 4 किलोमीटरवरती हे वाटेगाव आहे आणि ते अण्णाभाऊ साठेंचं गाव आहे. वाटेगावचं वैशिष्ट्य फार मजेशीर आहे. वाटेगावमध्ये जर कासेगावकडून तुम्ही जर एंट्री केली तर पहिल्यांदा मांगवडाच लागतो, डाव्या हाताला मांगवडा लागतो. पहिलं घर फकीराचं लागतं, फकीराचं घर आहे आणि त्या घरापुढं आज ही फकीराची समाधी आहे. फकीराच्या निमित्तानं वस्ती आहे. तिथून जरा पुढे गेलं की डाव्या हाताला बौद्ध समाजाची वस्ती आहे, महार समाजाची, पूर्वीच्या महार समाजाची वस्ती आहे. महार समाजाची वस्ती जिथं संपते तिथं स्टँड आहे, तिथे एक चौक आहे, बाकीचे मग पुढं काही घरं आहेत गावातली वगैरे. त्याच्यानंतर पुढं एक छोटासा ओढा आहे किंवा नदी आहे आणि त्या नदीच्या पलीकडं आणखी काही वस्ती आहे. तर असं नदीच्या पलीकडं अलीकडं असं मिळून हे वाटेगाव
संपन्न समृद्ध असं गाव आहे. डोंगर कपाऱ्यामध्ये विसावलेलं असं हे गाव आहे. फकीराच्या कर्तृत्वानं पावन झालेलं ते गाव आहे. त्या गावामध्ये फार मोठी माणसं निर्माण झाली. त्याच्यामधलं आणखी एक नाव म्हणजे बर्डे गुरुजी. स्वातंत्र्य चळवळीतलं फार मोठं नाव, पुरोगामी चळवळीतलं सुद्धा तसं फार मोठं नाव. ते त्याच गावचे वाटेगावचे बर्डे गुरुजी. तर त्या वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1920 साली झाला 1 ऑगस्टला. अण्णाभाऊ साठेंनी योगायोगानं फकीराला पाहिलं आहे. अण्णाभाऊ साठेंचा ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी फकीरा हा भेडसगावचा खजिना लुटून आला होता. आणि घोड्यावरनं फकीरा येत होता. घोड्यावरनं आला आणि फकीराच्या दारात त्यानं घोडा उभा केला आणि अक्का, वालूबाईला सगळे अक्का म्हणायचे. अण्णाभाऊंच्या आईचं नाव वालूबाई, तिला ते अक्का म्हणायचे सगळे. अक्काचं काय चाललं आहे आणि त्याला समजलं की अक्काला बाळ झालेलं आहे. मग कसे आहेत बाळंतीण, खुशाल आहेत असं कळल्यानंतर त्यांनी म्हणजे फकीरानं आपला जो भेडसगावचा खजिना लुटला होता त्या खजिन्यातले चांदवड रुपये म्हणजे चांदीचे रुपये असे वंजळभर घेतले आणि अण्णाभाऊंच्या आईच्या पदरात टाकले आणि म्हणले बाळाची काळजी घ्या. अण्णाभाऊंनी लिहिलं आहे साहित्यामध्ये फकीराच्या प्रस्तावनेमध्ये की फकीरानं आणलेल्या लुटीतनं मला थोडंफार गुटी खायला मिळालेली आहे असं ते म्हटलेले आहेत. तर फकीराची लूट आणि अण्णाभाऊंचं जगणं याच्याशी हा संबंध आहे. अण्णाभाऊ जसजसे वाढत होते तसे ते फकीराचं आयुष्य सगळं बंडखोरीत गेलेलं आहे. लढण्यामध्ये गेलं आहे ब्रिटिशांच्या विरुद्ध, गरिबीच्या विरुद्ध लढण्यामध्ये, प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध लढण्यामध्ये त्यांनी सगळं आयुष्य गेलेलं आहे. पण नंतरच्या काळामध्ये जवळजवळ 5-10 वर्षाचा काळ अण्णाभाऊ साठे म्हणजे 5 ते 1920ला जन्म झाला. 1925 ते 31पर्यंत अण्णाभाऊ फकीराच्या तालमीत वाटलेत. अण्णाभाऊ अतिशय हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व होतं. अण्णाभाऊ झाडावर एखाद्या खरोटीसारखे चढायचे. बघता बघता कसलं पण झाड असू द्या, झाडावर चढणे, कुठला बी खेळ खेळणे. दांडपट्टा तर हा तिथल्या मांगवड्यातला मर्दानी खेळ. दांडपट्टासुद्धा असे खेळत होते अण्णाभाऊ साठे. अतिशय चपळ अण्णाभाऊ. दोन्ही हातामध्ये दांडपट्टा खेळत अण्णाभाऊ साठे जिभेवर मणी ठेवलेला असायचा. त्या मण्यामध्ये ओठातली दोरी ओवत होते. म्हणजे दोरी ओठात धरायची आणि आतमध्ये मणी, त्या मण्यामध्ये दोरीमध्ये मणी ओवायचे. कमाल होते अण्णाभाऊ साठे. नदीला जायचं, पोहायचं, बराच वेळपर्यंत नदीमध्ये बुडायचं, श्वास रोखून धरायचं, डोंगरावर चढायचं. ही असली कामं सगळी अण्णाभाऊ साठे करत असतात. आणि अर्थातच त्यांचं ट्रेनिंग होतं ते फकीराकडनं होतं. फकीरा हे अण्णाभाऊंचे पहिले गुरु. फकीरा म्हणजे क्रांतिकारक, फकीरा म्हणजे क्रांतिवीर. खरं तर ते अनेक क्रांतिवीरांचे क्रांतिवीर आहेत. तर त्या फकीरांच्या तालमीमध्ये अण्णाभाऊ तयार झाले. परंतु गंमत अशी झाली की त्यावेळेला मांग समाजासाठी वाटेगावात किंवा पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये जो गुन्हेगारीचा कायदा होता त्या गुन्हेगारीच्या कायद्याला मांग समाज वैतागला होता. पोलीस लोक यायची, कुठेही चोरी झाली, दरोडा पडला की मांगाच्या लोकांना उचलायचं आणि चावडीवर न्यायचं, रातभर डांबायचं, मारायचं, हाणायचं. गुन्हा कबूल करतोयस का नाही, तू की चोरी केली की नाही. हजेरी प्रथा, दिवसातनं 3-3 वेळा हजेरी, रात्री कधी पण हजेरी, 2ला हजेरी, 12ला, 1ला, 3ला. म्हणजे तो घरीच आहे का हे बघण्यासाठी. ब्रिटिशांच्या अन्यायी कायद्याच्या विरोधात वैतागून अण्णाभाऊंचे वडील जे आहेत त्यांनी वाटेगाव सोडलं आणि ते मुंबईला गेले. अण्णाभाऊंच्या वडिलांचं नाव भाऊ साठे, भाऊराव साठे. आणि अण्णाभाऊंचं जन्माचं नाव तुकाराम. म्हणजे त्यांचं खरं नाव तुकाराम भाऊ साठे. परंतु अण्णाभाऊंना 3 भावंडं होती. एक भागूबाई त्यांची बहीण होती, दुसरे शंकर म्हणून एक होता, तिसरी जयाबाई किंवा जाई असं त्यांचं नाव होतं. तर ही लहान भावंड मोठा असल्यामुळं तुकारामाला अण्णा म्हणायचे आणि म्हणून तुकारामाचा अण्णा झाला आणि अण्णांचा अण्णाभाऊ झाला. आणि अण्णाभाऊ साठे हे नाव मग नंतर सगळ्या जगात गेलं आपल्याला माहीत आहे. तर अण्णाभाऊंचे वडील जे मुंबईला गेले होते. तर मुंबईमध्ये
ते माती विकायचा व्यवसाय करत होते. आता तुम्ही म्हणाल माती विकायचा व्यवसाय कसा काय असू शकतो? का? विटा विकायचा व्यवसाय आहे, वाळू विकायचा व्यवसाय आहे, सिमेंट विकायचा व्यवसाय आहे, दगड विकायचा व्यवसाय आहे, खडी विकायचा व्यवसाय आहे, तसाच माती विकायचा व्यवसाय. पण आता काय, हे सगळे होलसेलर आहेत. अण्णाभाऊ साठेंचे वडील डोक्यावर पाटी घ्यायचे, त्यात माती भरायचे आणि माती घ्या माती म्हणत मुंबईतल्या रस्त्यानं फिरायचे. मुंबईच्या ज्या बिल्डिंग होत्या त्या बिल्डिंगमधले लोक जे आहेत ते वरून हाक मारायचे, मामा माती पाहिजे वर या. आणि मग अण्णाभाऊंचे वडील भाऊराव ते वरती जायचे आणि त्या लोकांना माती द्यायचे. हे बिल्डिंगमध्ये राहणारे लोक आपल्या घरामध्ये, घराच्या पुढं टेरिसवरती कुंडीमध्ये फुलझाडं लावायचं काम करत असायचे आणि ती फुलझाडं लावायसाठी त्यांना मातीची गरज असायची आणि म्हणून ते माती विकायचे आणि लोकांना ते घ्यायचे. माती विकताना ते जेव्हा घरात बघायचे त्यावेळी त्यांच्या लक्षात यायचं की हे जी मुंबईमध्ये राहणारी लोक आहेत, हे लोक अतिशय चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या घरात लाईट आहे, फॅन आहे, त्यांच्या घरात टी व्ही आहे, त्यांच्या घरामध्ये म्हणजे किंवा काय असेल ते छोटं मोठ्या त्या सुधारणा, कॉट आहे, खुर्ची आहे, टी व्ही नसेल त्यावेळेला, किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी बघून त्यांना असं वाटायचं की ह्या लोकांची जी सुधारणा झालेली आहे. अण्णाभाऊंचे वडील तर झोपडपट्टीत राहत होते, हे लोक चांगल्या घरात राहत आहेत, न गळणाऱ्या घरात राहत आहेत, ते यांनी घेतलेल्या शिक्षणामुळं, असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून शिक्षण फार महत्त्वाचं आहे अशा निष्कर्षाला ते आले. शिक्षणामुळं माणूस बदलतोय, शिक्षणामुळं परिस्थिती बदलते असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून ते गावाकडं पत्र लिहायचे आपल्या बायकोला, म्हणजे वालूबाईला, म्हणजे अण्णाभाऊंच्या आईला. तिला पत्र लिहिताना एवढंच म्हणायचे, तुकारामला शाळेत घाला, तुकाला शाळेत घाला. आणि तुका काही शाळेत जात नव्हता. तुकारामाला सगळे नाद असे लगोरी म्हणून जे आहे त्या लगोरीनं पक्षी मारायचे, उडणारे पक्षी ते लगोरीनं मारत होते, टिपत होते. असा अण्णाभाऊंचा नेम होता. त्यांच्या मामाचाच तमाशा होता, त्यामुळे तमाशात जायचे. तमाशात गेले एकदा की तमाशा यात्रेमध्ये लोकांचा असा हा आजचा दिवस आज इथं, दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी तमाशा. अण्णाभाऊ त्या तमाशातनंच फिरायचे, मामाचाच तमाशा. त्यामुळे ते शाळेत जात नव्हते. मातंग समाजाला शिक्षणाची आजही फारशी गोडी आहे असं दिसत नाही आहे. शाळेत जा म्हटलं की जातच नाही शाळेमध्ये, आणि जरी गेले तरी ते काही टिकत नाहीत शेवटपर्यंत. तर मित्रांनो, आई सारखा आग्रह करायची, तुकाराम शाळेत जा, तुकाराम शाळेत जा. आणि तुकाराम काही शाळेत जात नव्हते. पण अण्णाभाऊंना असं वाटलं की आई सारखाच आग्रह करते तर शाळेत जाऊया, म्हणून ते एक दिवस शाळेत गेले. आणि शाळेत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला शाळेत घेत नाही. गावातली मराठा समाजातली उच्चवर्णीयांचीच पोरं, उच्च जातीचीच मुलं फक्त आतवर्गात आहेत, बाकी सगळे बाहेरच आहेत. शाळेच्या बाहेर, व्हरांड्याच्या बाहेर, व्हरांड्यात ही बसायची, किंवा काही काही तर अक्षरशः शाळेच्या पण बाहेर बसायचे, झाडबिड एका झाडाखालीच बसायचे. आणि जेवढं काही शिक्षक शिकवायला तेवढं खिडकीतनं वगैरे काय ऐकायला येईल त्यातनं शिकायची पोरं. आईला शब्द दिलाय, अण्णाभाऊ दिवसभर शाळेत बसले आणि घरी आले म्हणले, आई मी उद्या शाळेत जाणार नाही. ती म्हणते का? अगं म्हणले आपल्याला शाळेत घेत नाहीत, आपल्याला वर्गाच्या बाहेर बसवत आहेत, आपल्याला घेत नाहीत शाळेत, गावातलीच तेवढी पोरं शाळेत असत आहेत. आई म्हणली ह्याचं डोकं तापट आहे, ह्याला कशाला काय बोलायला, नको बोलायला. आणि त्यानंतर मग त्यांनी ठरवलं की उद्या बोलू. दुसरा दिवस उजडला, वालूबाई परत म्हणायला लागली, तुका शाळेत जा, तुका शाळेत जा, अण्णा शाळेत जा. अण्णा काही शाळेत जायला तयार नाही. अगं आई आपल्याला घेत नाहीत शाळेमध्ये, वर्गात घेत नाहीत, बाहेर बसायला लागतंय, मी नाही बसणार बाहेर, मी नाही शाळेत जाणार, अशा पद्धतीचं अण्णा म्हणू लागले. पण आई म्हणली नको रे, अरे दुसरी पोरं बसतायत तर तू असं का करतोयस? नाही म्हणले, दुसरे बसत असले तर मी नाही बसणार. पण आईचा खूप आग्रह आहे म्हणल्यानंतर अण्णाभाऊ साठे आईला म्हणले, मी आई शाळेत जातो, पण मी काय बाहेर बसणार नाही, मी वर्गात जाऊन बसणार. आई म्हटली कुठं बी बस, पण शाळेत जा. आणि अण्णाभाऊ साठे शाळेत गेले. दुसऱ्या दिवशी गेले ते तडक वर्गाच्या आत. जसे ते वर्गात गेले तशी गावातली मुलं लागली बोंबलायला, शाळा बाटली, शाळा बाटली, शाळा बाटली.
आणि सगळी मुलं त्या शिक्षकाच्या जवळ गोळा झाली, मास्तरजवळ गोळा झाली. मास्तर बघतोय अण्णाभाऊकडं, अण्णाभाऊ बघतोयत मास्तरकडं. मास्तरला खात्री झाली की शाळा बाटवलेली आहे. आता अवघड काम झालं आता बाटली म्हटल्यानंतर. कारण अण्णाभाऊंनी समाजाचा कायदा मोडला, धर्माचा कायदा मोडला. मांगा महाराणी शाळा शिकायची नाही, ज्ञान घ्यायचं नाही, हा खरं तर मनूचा कायदा. मास्तरनं रोळ घेतला, पूर्वी रोळ असायचा असा, रोळ घेतला आणि अण्णाभाऊला फेकून मारला. अण्णाभाऊंनी तो चुकवला, पण मला का मारलं म्हणून अण्णाभाऊंनी तोच रोळ घेतला आणि पुन्हा मास्तरला फेकून मारला. अण्णाभाऊंचा नेम आधीच चांगला होता. अण्णाभाऊंनी जसा रोळ मारला, मास्तरचं डोकं फुटलं, रक्त यायला लागलं आणि पोरं वरडायला लागली, गुरुजी मेलं, गुरुजी मेलं, गुरुजी मेलं. आता गुरुजी मेलं म्हटल्यानंतर अण्णाभाऊ कशाला थांबतायत तिथं? जे अण्णाभाऊ गेलं तिथनं ते पुन्हा काय शाळेत अण्णाभाऊ गेले नाहीत. अशा प्रकारे कालची 1 दिवसाची आणि आजची ही अर्ध्या दिवसाची अशी अण्णाभाऊंची 1.5 दिवसाची शाळा. पण अण्णाभाऊंनी हा असा चमत्कार केला की आईला आणि अण्णाभाऊंचे वडील जे भाऊराव मुंबईला होते त्यांनाही वाटलं की ह्या पोराला आता इथं ठेवण्यात अर्थ नाही. आणि म्हणून भाऊराव मुंबईवरनं आले आणि दुसऱ्या दिवशी सगळं कुटुंब हे घेऊन मुंबईला निघाले. आणि हे सगळं कुटुंब चालत मुंबईला आले. वाटेगाव ते मुंबई जवळपास 350 किलोमीटर, किंवा करेक्ट सांगायचं झालं तर 334-35 किलोमीटरचं अंतर हे चालत निघाले. आणि हे सगळे चालत निघाले, हे सगळे मुंबईत पोहोचले. एका बीबी चालीमध्ये चांदबीबी नावाची बाई होती मुस्लिम समाजाची, तिची चाळ होती, त्या चाळीमध्ये ते राहिले आणि त्यांचं मग मुंबईचं जीवन सुरू झालं. हळूहळू काही लोकांच्या संपर्कात आले, मित्र झाले. मित्रांच्यामुळं त्यांना एका गिरणीमध्ये, मिलमध्ये नोकरी लागली, कामगार म्हणून तिथं ते कामाला लागले. आणि काम करतच ते कम्युनिस्ट पार्टीकडं, एका राजकीय पक्षाकडे वळले. परंतु त्या ठिकाणी मुंबईला गेल्यानंतर त्यावेळेला त्यांचं वय 11 वर्षाचं होतं. पण 11 वर्षापासून नोकरी लागेपर्यंतची जी काय 5-6 वर्षामध्ये गेली, त्या 5-6 वर्षामध्ये त्यांनी अनेक प्रकारची कामं केली. अक्षरशः त्यांनी थिएटरमध्ये झाडलोट करायचं काम केलं, तिकीट फाडायचं काम केलं, वजी उचलायचं काम केलं, कपडे विकायचं काम केलं. एवढंच नाही तर श्रीमंत लोकांची कुत्री सांभाळायचं सुद्धा काम केलं. सर्व प्रकारचे काम केले. पण त्या सगळ्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या मित्रांचा जो संबंध आला, त्यांच्या नादानं, त्यांच्या प्रयत्नानं, त्यांच्या पुढाकारानं त्यांना गिरणीमध्ये नोकरी लागली आणि कम्युनिस्ट विचारधारेकडे ते वळले. आणि त्यातून पुढं मग त्यांचं आयुष्य बदलत गेलं. कम्युनिस्ट पक्ष त्यावेळेला म्हणजे डांगे म्हणजे फार मोठं नाव होतं. कॉम्रेड डांगे म्हणजे मुंबई बंद, मुंबईतला पहिला नेता कॉम्रेड डांगे, जी मुंबई बंद करायची ताकद ज्यांची होती, कॉम्रेड डांगे पहिला नेता. ज्यांची मुंबई बंद करायची ताकद होती असा दुसरा नेता म्हणजे जॉर्ज फर्नांडिस, आणि तिसरा नेता बाळ ठाकरे, आणि चौथा प्रकाश आंबेडकर. मुंबई यांनी बंद केलेली आहे, बंद करून दाखवलेली. तर सांगण्याचा मुद्दा असा की कॉम्रेड डांगेंच्या सहवासात आले आणि अण्णाभाऊ मुळातच प्रतिभावंत होते. ज्या ठिकाणी ते राहत होते तिथं डास भयंकर होते. त्यामुळं अण्णाभाऊंनी पहिला पोवाडा डासावर लिहिला. डास म्हणजे मच्छर जे आपल्याला चावतात, आपलं रक्त शोषतात ते. आणि त्यांनी तो पोवाडा लिहिला आणि तो पोवाडा इतका जबरदस्त होता. त्यांच्या मित्रांच्यामध्ये त्यांनी जेव्हा तो वाचून दाखवला, झोपडपट्टीतल्या लोकांच्यामध्ये तर तो सगळ्यांनाच आवडला. पण पार्टीमध्ये जेव्हा वाचून दाखवला त्यावेळी पार्टीने ठरवलं की अरे हा पोवाडा फार महत्त्वाचा आहे. हा नुसता डासाचा पोवाडा नाही. डास झोपडपट्टीतल्या लोकांचं रक्त शोषत आहेत, पण याचा अर्थ असा पण होतोय की हे भांडवलदार आपल्या कामगारांचं रक्त शोषत आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये नेहमी 2 अर्थ निघतात. त्यांच्या भाषणामध्ये, गाण्यामध्ये, शाहिरीमध्ये डबल अर्थ बऱ्याच वेळा निघतात. की तो डासांचा पोवाडा हा निव्वळ डासांचा नव्हता, तर भांडवलदार कसं कामगारांचं शोषण करतायत तो अर्थ त्यातनं निघत होता. तशीच आणखी एक त्यांची लावणी आहे, सुप्रसिद्ध लावणी, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. 2 अर्थ आहेत. मैना म्हणजे बायको,
पण इथं नुसती बायको नाही आहे. इथं मैना म्हणजे बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव, बिदर हा जो काय महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे होता प्रदेश, तो आला नाही. तो तिकडंच राहिला. तो आम्हाला मिळत नाही आहे महाराष्ट्राला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं हे बिनीवरचं गाणं होतं, आघाडीवरचं गाणं होतं, ते समरगीत होतं. माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली, असे डबल अर्थ त्यांचे निघायचे. तर ही कला त्यांच्याकडे अवगत होती आणि मग ते लिखाण करायला लागले. साहित्य लिहिणारे अण्णाभाऊ काय पहिले नव्हते. अण्णाभाऊंच्या आधीही अनेक लोक साहित्य लिहित होते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत जे साहित्य, मराठी साहित्यामध्ये जे काही कथा कादंबऱ्या येत होत्या, त्यामधले जे काही नायक होते, नायिका होत्या, त्या ठराविक जातीतल्याच होत्या, उच्च जातीतल्याच होत्या, श्रीमंत होत्या, देखण्या होत्या, सुंदर होत्या, लिपस्टिक लावणाऱ्या होत्या, भुवया कोरलेल्या असायच्या, नाक सरळ असायचं, केस रचना असायची चांगली त्यांची, शुद्ध बोलणाऱ्या असायच्या. अशा नायिका आजपर्यंत मराठी साहित्यामध्ये होत्या. अण्णाभाऊ लिहायला लागले आणि पहिल्यांदा काष्टा घालणारी, हातात विळा घेणारी, खुरपं घेणारी, कष्ट करणारी, डोक्यावरून ओझा आणणारी अशी नायिका पहिल्यांदा आली. नाचणारी मुरळी तमाशातली बाई पहिल्यांदा साहित्यामध्ये आली. आणि मग अनेक समाजातल्या रूढी, प्रथा, परंपरा मोडण्यासाठी बंडखोर करणारी नायक आणि नायिका, जगण्यासाठी संघर्ष करणारे नायक आणि नायिका, आपल्या शिलाचं रक्षण व्हावं म्हणून एखाद्याचं घर जरी जाळायला लागलं तर जाळणाऱ्या नायिका, अशा जबरदस्त नायक आणि नायिका अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात आणल्या. आणि हेच साहित्यातलं वेगळं पण अण्णाभाऊंचं होतं. मराठी सारस्वताच्या दरबारामध्ये अण्णाभाऊ जे आपली लेखणी घेऊन गेले, ती लेखणी अशी बंडखोर होती, विद्रोही होती. पण हा विद्रोह, हे क्रांतितत्व, ही बंडखोरी नुसती बंडखोरी नव्हती, नुसता विद्रोह नव्हता, तर त्याच्यामध्ये एक आग्रह होता. आणि तो आग्रह समताधिष्ठित समाज निर्मितीचा आग्रह होता की आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला समता पाहिजे, आम्हाला बंधुत्व पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन अण्णाभाऊंच्या साहित्यामधले नायक, नायिका आणि पात्र सगळी जातात. अण्णाभाऊंचं संपूर्ण साहित्य विज्ञानाचा स्वीकार करतं, अज्ञानाला लाथाडतं, अंधश्रद्धेला नकार देतं, असं अण्णाभाऊंचं साहित्य होतं. अण्णाभाऊंच्या एक कथा आहे त्यांची, मर्याईचा गाडा. तर त्या मर्याईच्या गाडा नावाच्या कथेमध्ये त्या गावामध्ये प्लेगाची साथ येते. जशी आता कोरोनाची साथ आलेली आहे तशी त्या काळात प्लेगाची साथ येते. आणि प्लेगाची साथ आल्यानंतर गाव सगळं म्हणतं की मर्याईचा कोप झाला, त्याच्यामुळे ही साथ आलेली आहे. मग मर्याईचा गाडा त्या मांगाच्या बाईच्या डोक्यावर ठेवायचा आणि तो वेशीच्या बाहेर नेऊन सोडायचा. त्या गावामध्ये नाना पाटील नावाचा एक नायक आहे. आणि तो नायक जो आहे तो लोकांना सांगत असतो, गावाला सांगत असतोय, गावातल्या प्रमुखांना सांगत असतोय की प्लेग येतो तो मर्याईच्या कोपामुळं नव्हे, अस्वच्छतेमुळे येतोय, दुर्गंधीमुळे येतोय, असं तो सांगत होता. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. मुळातून वाचलं पाहिजे तुम्ही, ते एवढा वेळ नाही आपल्याला सांगायला, पण अण्णाभाऊ मुळातून वाचलं पाहिजे. फकीरा तर सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे त्यांची. 32 कादंबऱ्या अण्णाभाऊन लिहिल्या. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या माणसानं 32 कादंबऱ्या, 14 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे, 1 प्रवास वर्णन, 1 नाटक. चेष्टा नाही, चमत्कार आहे. जो माणूस शाळेत गेला नाही, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली, मोठं काम केलंय ज्ञानदेवांनी. संस्कृतमधलं गीतेचं तत्त्वज्ञान त्यांनी ज्ञानेश्वरीत मांडलं, मोठं काम केलं आहे. ज्ञानेश्वरांना सलाम, सल्यूट. पण ज्ञानदेवांच्या घरामध्ये शिक्षणाचा, अक्षरांचा वारसा होता ना. अण्णाभाऊंच्या 70 पिढीत, 700 पिढ्यात शिक्षणाचा वारसाच नाही आहे.
ज्या धर्मव्यवस्थेनं, ज्या समाजव्यवस्थेनं शिक्षणाला घ्यायचंच नाही असा कायदा केला होता, अशा उपेक्षित गावकुसाबाहेरच्या वस्तीतला हा मुलगा आणि त्या माणसाने एवढी प्रचंड ग्रंथनिर्मिती करणं हा त्या अर्थानं चमत्कार आहे. अण्णाभाऊ साठेंचं पहिले अण्णाभाऊ साठे हे लेखक आहेत ज्यांनी महाराष्ट्र शासनाचा ग्रंथाला मिळणारा पहिला पुरस्कार अण्णाभाऊला मिळालेला आहे. लेखक म्हणून मान्यता अण्णाभाऊंना पहिल्यांदा मिळालेली आहे, म्हणून ते रशियाला गेले. जे अण्णाभाऊ वाटेगाव ते मुंबईत चालत गेले तेच अण्णाभाऊ मुंबई ते रशिया, मॉस्को विमानानं प्रवास केला आणि तिथं जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आहे, जी महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हे केवळ घडत नाही ना, हे कुठंतरी असावं लागतं, इथं असावं लागतं. अण्णाभाऊंचं हे वेगळंपण आहे, हे महानपण आहे. आणि अशा ह्या अण्णाभाऊंच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये पटणार नाही अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, आश्चर्य वाटावं अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आणि अशा ह्या अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीमध्ये आज आपण सगळे आहोत. आपण सगळे त्यांना अभिवादन करूया. आज मातंग समाज महाराष्ट्रातली काही मागणी करतो की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे. आम्ही गावागावामधल्या लोकांना सांगितलं आहे ग्रामपंचायतीचे ठराव करा आणि ते ठराव मला पाठवा, पाहिजे तर माझ्याकडे एक प्रत पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा, काय हरकत नाही. मी आपल्यालाही वंजारी समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या गावामध्ये एक आपल्या वंजारी सेवा संघाच्या वतीने एक पत्र द्या आणि त्यांना सांगा की एक ठराव करा ग्रामपंचायतीनं की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावं. ते ठरावाची प्रत एक उद्धव ठाकरेंना पाठवा, एखादं व्हॉट्सअपवर मला पाठवा. आपलं मोठं कॉन्ट्रीब्युशन होईल, ते अण्णाभाऊंना ती मोठी आदरांजली ठरेल. तर सांगण्याचा मुद्दा एवढा आहे मित्रांनो की एक अतिशय मोठा कलावंत, किती मोठा कलावंत, अण्णाभाऊंनी जे नाटक लिहिलं होतं, इफ्टा नावाची संस्था त्या काळात स्थापन झालेली होती, इफ्टा. तर त्या इफ्टाच्या अध्यक्षपदी अण्णाभाऊ साठे होते आणि त्यामध्ये जे सदस्य होते त्यामध्ये राज कपूरचे बाप होते, पृथ्वीराज कपूर. शोलेतला तो म्हातारा, ए सन्नाटा है काहीतरी आहे ना तो डायलॉग, ए के हंगल त्यामध्ये होते, बलराज सहानी त्याच्यामध्ये होते. अण्णाभाऊंनी लिहिलेल्या नाटकामध्ये शम्मी कपूरनं काम केलेलं आहे. किती मोठा माणूस. अण्णाभाऊंच्या पुस्तकावरती 7 कादंबऱ्यावर 7 पिक्चर आले. आयुष्य 50 वर्षाचं, एकूण 50 वर्षाचं आयुष्य मिळालं. आणि या एकूण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी साहित्य, संगीत, सिनेमा, नाटक, राजकारण, समाजकारण, किती क्षेत्रात त्या माणसांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. तर अशा ह्या प्रतिभासंपन्न विचारवंत माणसाला आपण सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. अण्णाभाऊंच्या संपूर्ण साहित्यातला विचार हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेशी जोडला गेलेला आहे. अण्णाभाऊंनी एका गीतामध्ये म्हटलंय, जग बदल घालूनी घावं, गेले सांगून मला भीमराव. हे अण्णाभाऊंनी लिहिलंय. अण्णाभाऊंची सर्वश्रेष्ठ कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. हे विचारांचं नातं आहे. मार्क्सला त्यांनी नकार दिलेला नाही आहे. त्यांची पहिली कादंबरी जी आहे वारणेच्या खोऱ्या, ती त्यांनी मॅक्झिम गॉर्कीला अर्पण केलेली आहे. महान लेखक मॅक्झिम गॉर्कीला अर्पण. म्हणजे गॉर्कीपासून बाबासाहेबांच्यापर्यंत असा हा इतका मोठा आवाका या माणसाचा होता. अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणामध्ये जागतिक स्तरावरचे संदर्भ आहेत. नानकिन नगराचा पोवाडा, स्टॅलिनग्राडचा पोवाडा, लेनिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, जागतिक स्तरावरती ज्यांचं लेखन पोचलं ते हे संदर्भ आहेत. देश पातळीवरती बंगालची हाक, पंजाब दिल्लीचा पोवाडा, तेलंगणचा रणसंग्राम. म्हणजे बंगाल, पंजाब, दिल्ली, तेलंगण किती आवाका मोठा आहे बघा. अण्णाभाऊंच्या संपूर्ण साहित्यामध्ये मुंबई, महाराष्ट्र, राष्ट्र आणि जग ह्या 4 गोष्टीवरचं प्रेम तुम्हाला खचून दिसतं. स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका अण्णाभाऊंनी आयुष्यभर घेतलेली आहे.
राष्ट्राचा अभिमान, स्त्रियांचा सन्मान हे अण्णाभाऊंच्या साहित्य लेखणीचं सूत्र आहे. आणि अशा या प्रतिभावंत, विचारवंत, कलावंत असलेल्या साहित्यिकाला मनापासून आपण सगळे मिळून अभिवादन करूया. आपल्या सेवा संघाच्या वतीनं मला जी काही संधी दिली आपल्याशी संवाद करण्याची, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. कधीतरी गोपीनाथ मुंडेंच्या व्याख्यानमालेमध्ये एकदा मला निमंत्रित करावं अशी माझी इच्छा आहे. ती आपल्यापुढे मी व्यक्त करतो. राहुल जाधवर सरांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून आभार मानून मी आपली रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर.